हाय, हॅलो, नमस्कार. मधुराणीज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे संडे आणि जरी नाही म्हटलं तरी आरामाचा आणि जास्तीच्या कामाचा असा दोन्हीही मिळूनचा दिवस असतो आपला प्रत्येक गृहिणीचा, होममेकरचा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. संडे म्हटलं की आमच्याकडे स्पेशल काहीतरी नेहमीच असतं आणि आज बनवणार आहेत मी उत्तप्पा. त्याच्यासाठी मी रात्रीच कालच सगळं पीठ वगैरे भिजवलेलं होतं आणि खूप थंडी आहे ना, त्याच्यामुळे त्या जे भांडं होतं ज्यामध्ये भिजवलं त्याला गरम करण्यासाठी त्यावरती कपडा टाकलेला होता, त्यामुळे पीठ छान फुलून आलेलं आहे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने जर पिठाचं प्रमाण घेतलं ना तर हिवाळ्यात देखील तुमचं पीठ फुगतं. तर या ठिकाणी मी 3 वाट्या तांदूळ घेतले होते, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी पोहे आणि 1 चमचा मेथीदाणा घेतलेला. 4 तास भिजवलं, त्यानंतर बारीक मिक्सरला बारीक केलं. त्यामध्ये रात्री साखर आणि मीठ टाकलेलं आणि त्यानंतर असं हवाबंद स्टीलच्या डब्यामध्ये ठेवा, म्हणजे ते छान फुगतं. आणि त्यावरती थंडी होती म्हणून कपडा टाकलेला होता आणि खूप छान फुलून आलेलं. इकडे सगळी तयारी करून घेतलेली होती. नेहमीची चटणी बनवली आहे, जी रेसिपी मी तुमच्यासोबत साऊथ इंडियनची टोमॅटो रेड चटणी आहे ती बनवलेली, त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहेच. आता त्याला तडका देते. इकडे उत्तप्प्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळं काही कट करून घातलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी ते वरतून घालतात, परंतु लहान मुलं खात नाही ना, त्यामुळे त्यांच्यासाठी हे सगळं मी असं बारीक करून यामध्ये घालते. आणि सगळ्यात पहिला उत्तप्पा करताना ना मला सवय आहे की एकदम छोटासा, जसं की आपण नैवेद्य बनवतो ना तसा करून बघते, कारण की ते जर जमलं तर बाकीचे सगळे परफेक्ट जमतात आणि तवा पण आपला डोसे किंवा उत्तप्पा बनवण्यासाठी रेडी होतो. तर तो छान झालेला होता आणि मग आता इकडे मोठे मोठे उत्तप्पे करायला घेतले. तर बघू शकतात अजिबात सोडा घातलेला नाही, काहीच घातलेलं नाही, तरी सुद्धा खूप सुंदर अशी जाळी पडते आणि खूप छान सॉफ्ट असे हे उत्तप्पा होतो. तर आमच्याकडे ना साऊथ इंडियन काहीही असो सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि इतर वेळेस स्कूलमुळे आपल्याला वेळ मिळत नाही कारण की या सगळ्या गोष्टी करायला. त्यामुळे मग संडे आमचा पक्का असतो की त्या दिवशी वेगळं काहीतरी नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी झालंच पाहिजे. पण जर ज्यावेळेस उत्तप्पा हे वगैरे असं काही असेल तर पूर्ण दिवस तेच खायचं असतं, म्हणजे जसं की उत्तप्पा असो, डोसा असो. आणि खूप छान झालं होतं. तर मला मस्त भूक लागलेली होती आणि टेस्ट करून बघत होतेच करता करताच. तुम्ही पण असं करतच असाल ना, सगळ्यांचं करता करता आपल्याला किती भूक लागून जाते आणि त्यात खूप वेळ निघून जातो आणि आपल्याला असं गरम गरम करून द्यायला कोणीच नसतं, त्यामुळे आपल्याला असं करता करताच खावं लागतं. सो प्रत्येकाच्या घरात ही गोष्ट होत असेल. आणि नंतर मग सगळ्यांना मी उत्तप्पा वगैरे नाश्ता बनवून दिला. आणि आज रविवार होता. नेहमीच आपण घरातली क्लिनिंगच रविवारी करू असं नसतं, तर काही बाहेरचीही कामं असतात. सो आज बाहेर जायचं होतं मार्केटमध्ये. आणि आमच्याकडे सगळ्यात पहिले ना ग्रामपंचायत होती, जी की आता नगर परिषद झालेली आहे. खूप मोठं आमचं गाव होतं, आता नगर परिषद झाली. त्याचबरोबर ना खूप मोठा बाजार भरतो की तुम्हाला चालून चालून अगदी कंटाळा येईल इतका मोठा असतो तो बाजार. सो आज मी त्याच बाजारात जाणार आहे. नेहमी कधी जात नाही, कधी काही मला वाटलं की चक्कर मारायचं आहे, कंटाळा आलाय, तर त्यावेळेस मी नक्की जाते. आणि आज जरा छान ऊन होतं, थंडी आहे पण कडक असं ऊन होतं, त्यामुळेच आम्ही नाश्ता वगैरे करून बाजारात निघालो. आणि मुलांना घेऊन बाजारात जायचं म्हटलं की बापरे, खूप जास्त मला शिवांशने त्रास दिलेला. त्यामुळे आता या नेक्स्ट टाइम जाताना ना मिस्टरांना सोबत घेऊन जाणार. नेहमी ते सोबत येत असतात, परंतु त्यांचं काम होतं एक अर्जंट, त्यामुळे त्यांनी आम्हाला सोडलं. आणि मुलांना घेऊन मग व्हिडिओ तर राहिलाच बाजूला, पण त्यांना सांभाळणं माझ्यासाठी खूप कठीण झालं होतं. आणि इकडे सगळे ना शेतकरी असतात, त्यामुळे शेतकरी लोकांकडनं डायरेक्ट आपल्याला खूप छान ताजा ताजा भाजीपाला मिळतो. आणि कधीतरी ना आपण स्वतः पण गेलं ना तर भाव कळतो, नवीन काय आलंय ते बघायला मला खूप आवडतं. कारण की मिस्टरांनी आणलं तरी ती भाजीच असते आणि आपण आणली तरी ती भाजीच असते, परंतु वेगळं काहीतरी. आणि आपल्यालाही एक्सपिरियन्स येतो, किमान भाज्या घेणं तरी कळतं. लग्नाच्या आधी तर मला कळतच नव्हतं, लग्न झाल्यानंतर पण मला खूप दिवस लागले. सासूबाईंनी मला सगळं शिकवलं, भाजी कशी घ्यायची, वांगी कशी घ्यायची, या सगळ्या गोष्टींना आपण अनुभवातून शिकत असतो. आणि आता लग्नाला माझ्या 10 वर्ष होत आलेली आहे, त्यामुळे आता मी बरीपैकी एक्सपिरियन्स आलाय, बऱ्याच गोष्टी आता कळायला लागल्या. आणि
संसार हा ना कळता कळताच कळतो आणि होता होताच होतो असं म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. कोणालाही डायरेक्ट कोणत्याही गोष्टी जमत नाही. सो इकडे कांदे वगैरे बाजारात हे भाजणीचे पोंगे वगैरे हे सगळं काही असतं आणि जशी काय ना जत्राच भरलेली असते अशा पद्धतीचं. आणि गावच्या बाजूबाजूची सगळी गावची लोक या ठिकाणी बाजारात येत असतात. त्यामुळे खूप मोठा बाजार, आठवडा बाजार सारखाच हा बाजार असतो. आणि चालता चालता इतका कंटाळा येतो ना की इतका, आणि वजन घेऊन चालायचं म्हटलं की अवघड होतं आणि त्यात मुलं. सो बघू शकतात मस्त असा आमचा हा गावचा, म्हणजे गाव नाही म्हणता येणार आता, पण खूप छान आहे, मस्त वाटतं. त्यानंतर घरी यायला खूप उशीर झाला होता, 2 वाजले होते आणि आल्या आल्या मग मी बटाट्याची चटणी आणि या ठिकाणी डोसे बनवले. बघू शकता खूप मस्त झालेले आहेत त्याच पिठाचे. आणि ना कधी असं बाहेर जायचं असलं की असं साधं सिंपल करायला बरं पडतं. त्यानंतर मग आम्ही नाश्ता जेवण केलं, भांडी वगैरे सगळी कामं झाली घरातली, मुलं टी व्ही बघत होती आणि कपडे वगैरे मग घड्या घालत होते. कारण की संडे म्हटलं ना की बरेच एक्स्ट्रा कपडे, जास्तीत जास्त ना आमचे टॉवेल्स आणि स्वेटर्स, टोप्या, डबल डबल स्वेटर्स असतात स्कूलमधले वेगळे, घरचे वेगळे, सॉक्स, या सगळ्या गोष्टी, बेडशीट, हे सगळं संडेला आपलं जसं येतं ना क्लिनिंग, त्याचमध्ये या सगळ्या गोष्टी देखील येतात. आणि ना त्यामुळे आपला बराच वेळ जातो. आणि बऱ्याच भाज्या आणलेल्या आहेत आणि बाकीची क्लिनिंग वगैरे तर आज मी जास्त नाही, नेहमीचीच केली. कारण की प्रत्येक वेळेस आपण त्याच गोष्टी करू असं नसतं. कारण की बाहेरच्या गोष्टी पण केल्या मी, काही मुलांचं स्कूलचं सामान आणायचं होतं, कपडे होते, स्टेशनरी असते, काही आपल्या घरातल्या काही वस्तू असतात. फक्त भाजी घेणं किंवा असं नाही, तर एकदा गेलो तर आपण सगळीच कामं आपली त्यावेळेस होत असतात. थोडासा किराणा असतो आणि या सगळ्या गोष्टी करायला खूप वेळ जातो. त्यानंतर त्या व्यवस्थित ठेवणं, असं सगळं काही आपल्याला करायचं असतं. सो असा काहीसा संडे आज यावेळेसचा होता, प्रत्येक वेळेस सारखा क्लिनिंगचा किंवा आरामाचा नसतो. त्यानंतर ही होती तांदूळक्याची भाजी, अळूची पानं, कोथिंबीर, कढीपत्ता, त्याचबरोबर पालक, अशा काही गोष्टी ना ज्या, आणि गाजर आलेत, सीझन चालू झालेला आहे त्यामुळे मस्त असा गाजर हलवा बनणार नाही असं होणारच नाही. गवार, मिरच्या, ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या ज्या होत्या त्या मी सगळ्या क्लीन केल्या, स्वच्छ करून ठेवल्या. आणि हे जे फ्रीजचे ऑर्गनायझर आहेत ना खूप मस्त आहेत. तर वस्तू खूप छान यामध्ये राहतात, तर याची लिंक मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि या सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवल्या ना फ्रीज पण ऑर्गनाइज दिसतं, वस्तू व्यवस्थित राहतात आणि आपल्याला शोधायला वगैरे पण, आणि दिसायला ट्रान्सफर आहे त्यामुळे वस्तू अशा प्रत्येक डब्बा उघडून बघावा लागत नाही. आणि सगळ्या भाज्या पण मी स्वच्छ केल्या. आता भाज्या यामध्ये मी नाही ठेवू शकत कारण की हे डबे जे आहेत ना भाज्यांसाठी छोटे आहेत, भाज्या भरपूर असतात. सो पेपरमध्ये ठेवते जेणेकरून ना भाज्या छान अशा आपल्याला एकावर एक व्यवस्थित अशा त्याच्या घड्या करून मी असे जे आहेत ना ते ठेवत असते. पेपरमध्ये ठेवल्यामुळे ना जागा कमी लागते आणि त्याला मॉइश्चर पकडत नाही. जे काही ओलं जर कधी होणार असेल तर पेपर ओला होऊ शकतो, पण भाजी आपली तशीच राहते. आणि ना मेन म्हणजे ना जशीची तशी हिरवीगार भाजी आपली राहते, त्यामुळे मी पेपरमध्येच ठेवते. तर कपड्यामध्ये पण, कपडा पण लवकर ओला होतो त्या मानाने का पेपर ओला होत नाही. आणि ह्या सगळ्या भाज्या जर एकाच पिशवीत ठेवल्यात ना त्यामुळे त्या अजून जास्त व्यवस्थित राहतात. आणि जसं की आता आपण सगळं आणलंच आहे, तर कोथिंबीर पण निवडून ठेवलेली. आणि कोथिंबीर ठेवण्यासाठी मी यामध्ये पेपर ठेवते कारण की ती जर मॉइश्चर आलं तर ती सडू शकते, आणि कट करून जर ठेवली ना तर ती काळी पडते, त्यामुळे मी अशा पद्धतीने निवडून ठेवते.
सोपं जातं, दिसायलाही छान दिसतं. आता हे सगळं झालंच होतं, तर फ्रुट्स तर आलेच. तर आता थंडी आहे तर उष्ण गोष्टी आपण खातो, जसं की भरपूर साऱ्या पपया पण आलेल्या होत्या आणि ही अशी लांब दिसणारी पपई घेतली ना, ती खूप गोड लागते. नेहमी बघून घेताना अशा पद्धतीची पपई घ्यायची आणि थंडीमध्ये जास्त करून मी केळी देत नाही, परंतु आता इतकी बाजारात पण केळी आलेली होती ना, मार्गशीर्ष महिन्यामुळे मुलं रडत होते, त्यामुळे मग त्यांना घ्यावीच लागली. परंतु यावेळेस मी वेलची केळी या ठिकाणी घेतलेली आहे, जेणेकरून मग त्यांना कुठलाही त्रास होऊ नये. नॉर्मल जी केळी असते ना, त्याने लवकर मुलांना सर्दी वगैरे होत असते, त्यामुळे मग ती केळी तर मी घेतलीच नाही. ही वेलची केळी खूप छान आहे, थोडीशी महाग असते पण खायला खूप जास्त छान असते. छोटी छोटी असते आणि त्याची साल पण ना जास्त दिवस आपण ठेवली ना तर खूप पातळ होते. खूप छान आहे. तर नक्की एकदा तुम्ही जर खातच असाल बरेच लोक, तर नक्की ज्यांनी नसेल खाल्ली ना त्यांनी नक्की ट्राय करून बघा. आता संध्याकाळी स्वयंपाकाचा टाइम झाला होता आणि बाकीची कामं पण बाकी होती, कारण की रविवारी वगैरेच मी तूप वगैरे बनवायला घेते, तर बरेच दिवस झाले होते पुन्हा, म्हणून ते जिकडं भाजी पण टाकलेली आहेत आणि इकडे तूप बनवायला घेतलं. एकाच वेळेस अनेक कामं आपण जी गृहिणी करतो ना, ते खरंच कोणी करू शकत नाही. मल्टीटास्किंग असतं सगळ्या गोष्टी करणं. सो इकडे तूप बनवायला मीटरचा खूप जास्त आणि खूप फायदा मला होतो. कमी भांडी लागतात आणि मिक्सरला तर फिरवावं लागत नाही, यामुळे ना वेळ पण कमी लागतो. अगदी 5 ते 6 मिनिटामध्ये झालं, कमी होतं त्यामुळे. आणि ना ते धुण्यासाठी मी एका पातेल्यात गरम पाणी केलं होतं, त्यामध्ये सगळं तुपाचं निघून गेलं आणि लगेच क्लीन करून बाजूला ठेवलं, जेणेकरून ते व्यवस्थित राहील. परत मुलं त्याला हात लावणार नाही. आणि थंडीमध्ये कसं होतं ना, की खूप जास्त थंडी असल्यामुळे ना ते तूप पण लवकर निघत नाही, त्यामुळे गरम पाण्याने पटकन असं क्लीन होऊन जातं. आणि आता लोणी या ठिकाणी झालेलं आहे. लोण्याचा गोळा मी काढून घेते, स्वच्छ पाण्याने धुवून, आणि त्यानंतर गॅसवर ठेवणार आहे. तूप कसं करायचं त्याची रेसिपी पण मी एकदा शेअर केलेलीच होती. पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणाल काय काय तेच त्याच गोष्टी दाखवते, पण डेली रुटीनमध्ये, डेली लाईफमध्ये आपल्याला याच गोष्टी करायच्या आहेत, तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी आपल्या समोरच येणार आणि त्या कराव्याच लागतात. सो बघू शकतात, इकडे भरपूर असा मोठा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे. आणि आता ते तूप गरम करायला ठेवते मी एकदम लो फ्लेमवरती. भरपूर वेळ फक्त अधूनमधून हलवावं लागतं. आणि त्यानंतर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी थंडीसाठीचा स्क्रब सांगितला होता. बॉडी स्क्रब असो, फेस स्क्रब असो, तर मिक्स डाळींचा या ठिकाणी केलेला होता, जो की आमचा संपला. घरातले खूप आवडीने लावतात आणि खूप छान स्किन राहते, त्यामुळे मला पुन्हा लवकर बनवावा लागला. आणि मागच्या वेळेस जो कमी झाला होता तो यावेळेस मी जरा जास्तीचा बनवलेला आहे आणि खूप छान झाला. यामध्ये हरभऱ्याची डाळ, मसूर डाळ, बदाम, हळद, जायफळ हे सगळं घातलेलं असल्यामुळे ना ते खूप छान वाटतं. आणि जर अंघोळीच्या आधी थोड्या वेळ जर लावून बसलं ना, तर खूप सगळी धूळ, टॅन जी असते ना ती निघून जाते. खूप इफेक्टिव्ह आहे ना, त्यामुळे सगळे आवडीने लावतात. मुलांना पण लावते मी. नक्की तुम्हाला जर बघायचं असेल ना, त्याची लिंक पण मी या डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील ना, त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्लॉग कसा वाटतोय ते. आणि भेटूया एकदा पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.